विशाळगड हिंसाचाराप्रकरणी इम्तियाज जलील आक्रमक झालेले आहेत। संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील आंदोलन करणार आहेत। विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तगडा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। विशाळगडावर उफाळलेल्या वादानंतर याचे पडसाद राज्यभरामध्ये पाहायला मिळत आहेत आणि प्रामुख्याने जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा एमआयएम पक्षानं आक्रमक पावित्रा घेतलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न आणि झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्याचा पावित्रा इम्तियाज जलील यांनी घेतलेला आहे। इम्तियाज जलील म्हणजेच एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, त्यांचं आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आहे। मात्र या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर 200 ते 300 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते। यामध्ये राज्य राखीव पोलीस दल असेल, दंगा नियंत्रण पथक असेल किंवा महाराष्ट्र पोलीस असेल, ह्या सर्वांची हजेरी जी आहे ती पाहायला मिळते। कडक बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। ही झाली आंदोलनाच्या एका बाजूची दृश्य। मात्र आपण दुसरी बाजू जर पाहिली तर या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये आंदोलक पाहायला मिळत आहेत। या आंदोलकांनी जी काही घटना घडली आहे त्या घटनेचा निषेध व्यक्त करत ही घटना जो आहे जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि प्रामुख्याने जर पाहिलं तर तुम्ही अन्याय करताय ही भूमिका जी आहे ती एमआयएमने घेतलेली आहे। त्यामुळं एकीकडे इम्तियाज जलील हे विशाळगडावर जाणार होते, मात्र ते विशाळगडावर जाणार नाही आहेत, पण दुसरीकडे राज्यव्यापी त्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे, आंदोलन पुकारलेलं आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न आणि घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत इम्तियाज जलील यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।